राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। दुर्गाडीचा जसा निकाल मिळाला तसाच मंगलगडाचा देखील निकाल मिळेल, आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। मलंग मुक्तीच्या आंदोलनासाठी एकनाथ शिंदे हे एक मलंगगड येथे आले असता त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं। कल्याणच्या जवळ असलेल्या मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। यावेळेस मच्छिंद्रनाथांचं दर्शन घेऊन त्यांनी मनोभावे आरती देखील केली। हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट असा नारा देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला होता। यावेळेस आमदार राजेश मोरे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसंच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे। त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे। अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे। हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचा देखील समावेश आहे। या संदर्भात बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा तसंच मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले आदी उपस्थित होते। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या।
अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता पाण्याचे निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे वितरण तसंच बिंदूंच्या पाणी नमुन्यांच्या गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं आहे. GBS विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी आणि नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात असल्याचं जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत 2365, ग्रामपंचायत कार्यालय 431, शाळा 1269, अंगणवाडी केंद्र 1152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकंदर 5430 जलस्रोतांची तपासणी यावेळेस करण्यात येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अपयशानंतर विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर काल मंगळवारी त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर राज्यात कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अध्यक्षपदासाठी राज्यातून 4 नावं पुढे येत आहेत. त्यामध्ये एक नाव मराठवाड्यातील असून दुसरं नाव विदर्भातील आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 2 नेत्यांच्या नावावर देखील चर्चा सुरू आहे. मात्र काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सकपाळ, कोल्हापुरातील नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील, लातूरमधील नेते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे. तर माजी मंत्री आणि युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या विश्व कदम यांचं नाव देखील आघाडीवर आहे. या 3 नावांसह सरप्रायझिंग नाव म्हणजे बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ यांचं देखील नाव पुढे येत आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.